भाजपची, काय या बैठकीचा मूळ असं आहे की भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण देशामध्ये एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम हा दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्याची पूर्वतयारी आणि त्याच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये आज या ठिकाणी श्री कराड साहेब यांच्या नेतृत्वाखाली ते प्रमुख संघटक आहेत या सर्व कार्यक्रमाचे, मराठवाड्याभर फिरतायत ते, त्यांच्यासमोर आमचे अनेक सहकारी त्यांच्याबरोबर सामील झालेले आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की मोदी साहेबांच्या कारकिर्दीचे 12 वर्ष ही अतिशय अभिमानाची, कर्तृत्वाची, त्यांच्या नेतृत्वामध्ये मिळालेला भाजपला यश, देशाचा झालेला विकास आणि आगामी काळामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय जे त्यांनी घेतले त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सर्वत्र देशामध्ये, राज्यामध्ये व्हावी अशा अनुषंगाने काही पर्यावरणाचा विषय महत्त्वाचा आहे, ते लक्ष द्यायची गरज आहे. विकसित महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये काय केलं आणि काय करायचं आहे याही बाबतीमध्ये काही विषय एक कार्यकर्त्यांपर्यंत राज्यामध्ये सर्वत्र पोहोचले पाहिजेत, हा एक विषय आहे. अनेक विषय त्यांनी या ठिकाणी आज घोषित केलेले आहेत, माहिती दिलेली आहेत. त्याची अंमलबजावणी कशी व्हावी या संदर्भातला एक डिटेल कार्यक्रम हा प्रदेशने तयार केलेला आहे आणि त्या अनुषंगाने कराड साहेब आज सर्वत्र जात आहेत. 12 वर्षात नरेंद्र मोदी यांचं कोणतं असं उल्लेखनीय कार्य वाटतं? अरे भरपूर आहे, कमी आहे का? म्हणजे मोजता येणार नाही एवढं भरपूर काम या देशात झालेलं आहे. देशामधला पायाभूत सुविधा वाढलेल्या आहेत, देशामध्ये रेल्वेचं नेटवर्क वाढलेले आहेत, देशामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात आलेला आहे. विकसित भारताची संकल्पना मांडून निश्चित कालावधीमध्ये पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये 2047पर्यंत पूर्ण करण्याच्या आणि त्या अनुषंगाने ठोस कार्यक्रम प्रत्येक राज्य सरकार जे भाजपचं आहे त्या ठिकाणी होत आहे. म्हणजे अशी भरपूर कामं आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दिलासा देणारी कामं आहेत. कर्जमाफीचा झालेला कालचा मोठा निर्णय आहे. घरकुलाच्या बाबतीमध्ये घेतलेले निर्णय आहेत. एक नाही असे 100 गोष्टी आहेत ज्याला आपल्याला मोजणं कठीण आहे. एवढी कामं आमच्या नेतृत्वाने देशात आणि महाराष्ट्रात केलेली आहेत. साहेब, काल जी विधान परिषदेच्या निवडणुकीला 9 उमेदवार काँग्रेसचे दिले होते त्यापैकी तब्बल 6 जणांनी माघार घेतली. हो, असं आता दुर्दैवाने त्यांनी का माघार घेतली त्यांचा प्रश्न आहे. परंतु महायुतीला, आमची जी महाराष्ट्रात युती आहे, परिस्थिती का आली माघार घ्यायची? काय त्यांना विचारा ना, ज्यांनी माघार घेतली त्यांचा प्रश्न आहे तो. आमच्या नेतृत्वाला तोड नाही आहे हेच मतदारांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून महायुतीचे अनेक ठिकाणी उमेदवार, काही ठिकाणी भाजपचे आलेत, काही ठिकाणी राष्ट्रवादीचे आहेत, काही ठिकाणी शिवसेनेचे आहेत. त्यामुळे आमच्या 6 ते 7 जागा या बिनविरोध आलेल्या आहेत आणि बाकी ठिकाणी ज्या आहेत त्या फार म्हणजे चुरशीच्या अजिबात नाहीत. आमच्या जागा सहज निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. साहेब, ज्या 6 जागा बिनविरोध आलेल्या आहेत तर त्या 6 ठिकाणी बिनविरोध आणण्यासाठी तब्बल 150 कोटीची लढा झाली असा आरोप सिद्ध करावं. असं आरोप करणं हा म्हणजे रडीचा डाव आहे. त्याच्यामुळे हे जो आरोप ज्यांनी करत असतील त्यांनी सिद्ध करावं बाबा कसं काय झालं, 150 कोटी दाखवा, कुठून आकडा आणला, कोणी दिले, कोणाला दिले, हे तथ्य नाही. आता बंडखोर मी आता ठीक आहे, काही ठिकाणी लोकांच्या अपेक्षा असतील, झालं नसेल. सगळ्यात तिकीटनं सोपं नाही आणि हे इलेक्शन एका वेगळ्या प्रकारचं निवडणं आहे, म्हणजे मर्यादित मतदार आहेत. त्यामुळे ज्याला लोकप्रियता आहे असं निवडून येणं शक्य होतं. आपलं कुठे त्यांना जर तिकीट दिलं होतं ना, त्यांनीच माघार घेतली, त्यांना उमेदवारी दिली होती. आता काँग्रेसचे उमेदवार माघार घेतो हे त्यांनाच विचारा का घेतली. त्यांनी फेसबुकवरती पोस्ट टाकली की हा अन्याय आहे, जाती वरून मला काय हे होत नाही आहे म्हणून म्हणतो ना, त्याच्यावर अन्याय झाला असेल मग हा हिशोब 150 कोटीमध्ये आहे का हे विचारा. साहेब, उद्या कॉक्रोच पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन होणार आहे. त्यांची जी आहे ती शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात त्यांचं हे आंदोलन राहणार आहे. असं होत राहतं, अनेक पक्ष येतात, काहीतरी विशिष्ट कालावधीपुरते असतात, होत राहतात. त्याला काय आव्हान वाटते का कॉक्रोच? अजिबात कराड साहेब.